नमस्कार. मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, परवा शिवसेना भवनात महापालिकेच्या निवडणुकीला समोर ठेवता आदित्य व अमित ठाकरेंनी आपण निवडणूक जिंकलो तर मुंबईकरांसाठी कोणती कामं करणार याबद्दलचा वचननामा जनतेसमोर सादर केला. ज्याला पाहून जनतेने त्यांना मतं द्यावीत आणि मुंबई महापालिकेवर ठाकरे बंधूंचं शासन यावं. आता वचननामा जाहीर करणं यात काही विशेष गोष्ट नाहीये, कारण निवडणुका आल्या की सगळेच राजकीय पक्ष जनतेला आश्वासन देतात. कोणी याला घोषणापत्र म्हणतं, कोणी संकल्पपत्र, तर कोणी वचननामा. पण परवा जो वचननामा ठाकरेंद्वारे जाहीर करण्यात आला तो ठाकरेंचा कमी आणि अरविंद केजरीवाल यांचा जास्त वाटतोय. कारण त्यांच्या संकल्पपत्राने ज्या प्रकारे दिल्ली उद्ध्वस्त करण्याचा मार्ग निश्चित केला होता, तसंच ठाकरेंचा वचननामा प्रत्येक मुद्द्यावर विचार करून मुंबई बुडवण्यासाठी बनवण्यात आलेला आराखडा वाटतोय. जसं अरविंद केजरीवालांनी सरकार स्थापन होण्याआधीच कुठे व कसा घोटाळा करून पैसे लुबाडायचे याची पूर्ण तयारी करून ठेवली होती, तसंच ठाकरेंच्या वचननाम्यात सुद्धा आम्ही घोटाळा करणार आहोत, तर यासाठी मुंबईकरांनी तयार राहावं आणि तो कसा केला जाईल याचं देखील नियोजन त्याच वचननाम्यात ठाकरे बंधूंनी नमूद केलं. ज्याविषयी समजून घेण्यासाठीच ठाकरेंच्या वचननाम्यात दिलेल्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांना समजून घेणं प्रत्येक मुंबईकरासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. वचननाम्यात सर्वात पहिलं वचन ठाकरेंनी घरकाम करणाऱ्या महिलांना दिलं. प्रेझेंटेशन करताना आदित्य ठाकरेंनी याची घोषणा केली की निवडणूक जिंकल्यास घरकाम करणाऱ्या प्रत्येक महिलेला आम्ही दरमहा 1500 रुपये देऊ. आता ज्या महिलांसाठी त्यांनी ही योजना बनवली आहे त्यांची खरंच महाराष्ट्रात काही उत्तम परिस्थिती नाहीये. महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समिती 2025चाच डेटा आपल्याला सांगतो की घरकाम करणाऱ्या एकूण महिलांपैकी 20% विधवा आहेत, 40% त्यांच्या घरात कमावणाऱ्या एकट्या आहेत, म्हणजे पती त्यांचे काम करत नाहीत. ज्यामुळे घराची आर्थिक परिस्थिती सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर येऊन ठेपली आहे. आता पुरुष काम न करण्याचे अनेक कारणं असू शकतात. उदाहरणार्थ दारूची लत, अपघात किंवा नोकरी गेलेली असू शकते. पण हे घरकाम करूनही त्या महिलेला घरातलं दैनंदिन खर्च सुद्धा भागवता येत नाही. कारण समितीचा डेटा आपल्याला पुढे सांगतो की घरकाम करणाऱ्या 60% महिला 10,000 रुपयांपेक्षा कमी पैसे महिन्याला कमवतात. 4% महिला 20 ते 25,000 व फक्त 2% महिला 25,000च्या वरती जाण्यात यशस्वी होतात. आणि ठाकरेंनी विशेषतः या महिलांना टार्गेट करून महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला नुकसान पोहोचवण्यासाठी मुंबईतल्या मराठी महिलांची नेमकी दुपटी नस पकडली आहे. कारण भारत सरकारच्या ई श्रम पोर्टलनुसार महाराष्ट्रात 2.5 कोटी घरकाम करणारे कर्मचारी आहेत, ज्यात 99% महिला असून यातल्याही 98% महाराष्ट्रातल्या स्थानिक मराठी महिला आहेत. यात जर मुंबईचा आकडा बघितला तर जवळपास 6 लाख महिला घरकाम करतात. म्हणजे थोडक्यात एक मजबूत वोट बँक मुंबईत घरकाम करणाऱ्या महिलांची आहे. ज्या आकड्यावरून लहान वाटत असली तरी यांना खुश केलं तरी आपल्यासोबत कुटुंबाला सुद्धा तुमच्या पक्षाला मतदान करण्यासाठी प्रभावित करू शकतात. हे ठाकरेंना महाराष्ट्र व बिहार विधानसभेच्या निवडणुकीवरून कळालंय. जिथे मुस्लिम वोट बँकवर मात करण्यासाठी महिलांनी भाजपला खूप मोठी मदत केली होती आणि तेच पुन्हा 1500 रुपयांची योजना आखून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत राबवण्याचं नियोजन ठाकरे बंधूंचं आहे. पण हे ऐकताना कितीही चांगलं वाटत असलं तरी मुंबईसाठी मात्र ही योजना अतिशय घातक आहे. ते का हे समजून घेण्यासाठी सर्वात पहिल्यांदा हे जाणून घ्या की मुंबई महापालिकेचा यावर्षी एकूण बजेट 74,000 कोटी इतका होता. याचा अर्थ हा नाहीये की हे सर्व पैसे खर्च करण्यासाठी तुमच्या हातात दिले जातील. यातला जवळपास 40% हिस्सा म्हणजे 29,000 कोटी रुपये महापालिकेचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पगार व पेन्शन देण्यातच खर्च होतात. 20% म्हणजे 14,000 कोटी रुपये आरोग्य आणि स्वच्छतेवर, 10 ते 12% म्हणजे अंदाजे 9,000 कोटी रुपये मुंबईकरांपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी आणि 7 ते 8% म्हणजे 6,000 कोटी रुपये रोड व ट्रान्सपोर्टवर खर्च होतात. बजेटमधून या व अशा अनेक मूलभूत कामांसाठी पैसा बाजूला काढल्यावर तुमच्या हातात उरतात फक्त 14 ते 16,000 कोटी रुपये. आणि यातून महिलांना दरमहा 1500 रुपये देणं म्हणजे स्पष्टपणे आत्महत्या करण्यासारखं आहे. कारण स्वतः सरकारचंच म्हणणं आहे की 6 लाख हा आकडा फार कमी आहे. यापेक्षा अनेक पटीने जास्त महिला
मुंबईत घरकाम करतात, पण तो आकडा आपल्या समोर येत नाही कारण महिला सरकारी वेबसाईटवर जाऊन रजिस्टर करत नाही. जरी आपण उदाहरणासाठी 6 लाखांचा आकडा पकडला तर 1500 रुपये महिन्याला 6 लाख महिलांना द्यायचं म्हटलं तर 90 कोटी महिन्याचं आणि 1080 कोटी वर्षाला खर्च येणार आहे. म्हणजे उरलेल्या 14,000 कोटींपैकी 7.5% पैसा एकाच योजनेवर फक्त वोट बँकसाठी ठाकरे बंधू खर्च करणार आहेत, ज्याचा सामान्य मुंबईकरांना दूरगामी काडीचाही फायदा होणार नाहीये. वरून या योजनेचं लोभ दाखवून ठाकरेंना मतही मिळणार नाहीये, कारण जिंकल्यावर ते पैसे देतील यावर जनतेला विश्वास नाहीये. जे आपण विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान सुद्धा पाहिलं. महायुतीने निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली, 3 महिने महिलांना 1500 रुपये दिले आणि आम्ही विधानसभा जिंकलो तरी योजना अशी सुरू राहील याचं आश्वासन सुद्धा दिलं. आता महाविकास आघाडीसाठी ही फार मोठी अडचण होती, ज्याला दूर करण्यासाठी यांना वाटलं की आपण जास्त पैसे देण्याचं वचन दिलं तर महिला आपल्याला मतदान करतील. म्हणून विशेष राहुल गांधींना बोलावून 2100 रुपये देण्याची महालक्ष्मी योजना आघाडीने घोषित करून टाकली. पण महिलांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही, कारण कर्नाटक, हिमाचल प्रदेश व तेलंगणा या राज्यांमध्ये सुद्धा काँग्रेसने जिंकून आल्यास पैसे देण्याचं वचन दिलं होतं. पण निवडणूक जिंकल्यावर काही महिने पैसे आले, पण त्यानंतर त्यांनी बंद केले. आणि दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप सरकार फ्री राशन, शेतकऱ्यांना महिन्याला सन्मान निधी आणि मध्य प्रदेशमध्ये लाडली बहीण योजना अंतर्गत महिलांना पैसे देणं, यामुळे लोकांना भाजप व देवेंद्र फडणवीसांवर विश्वास होता, जो जास्त पैसे देतो म्हटल्यावरही आघाडीवर निर्माण झाला नाही, ज्यामुळे महिलांनी एकत्रितपणे आघाडीला मतदान केलं नाही, जे पुन्हा महापालिकेच्या निवडणुकीत होताना दिसतंय. कारण लाडकी बहीण योजनेद्वारे येणाऱ्या पैशांवर महिलांना जास्त विश्वास आहे की भाजपचे सरकार असेपर्यंत आपल्याला पैसे मिळत राहतील. आणि महिलांची मतं मिळवण्यामागे केवळ या एकच योजनेचा फॅक्टर नाही, यात बऱ्याच गोष्टी येतात. तरीही जर ठाकरेंना असं वाटत असेल की फक्त 1500 रुपये देण्याचं वचन दिल्यावर महिला त्यांना मतदान करतील, तर त्यांचा हा अंदाजा येणाऱ्या निवडणुकीत साफ चुकीचा ठरताना तुम्हाला दिसून येईल. वचननाम्यात दुसरं वचन ठाकरेंनी दिलंय कष्टकरी मुंबईकरांसाठी फक्त 10 रुपयांत नाश्ता व दुपारचं जेवण देण्याचं, ज्याला मी सरळ आणि स्पष्टपणे घोटाळा करण्याची योजना म्हणतोय. कारण अशीच योजना या अगोदर 2 वेळा शिवसेनेने सुरू केली होती आणि दोन्ही वेळा मुंबईकरांच्या वाट्याला आलं फक्त धोका आणि कोट्यावधी रुपयांचा घोटाळा. महाराष्ट्रात 1995ला पहिल्यांदा महायुतीची सरकार आल्यावर बाळासाहेब ठाकरेंच्या नियोजनानुसार फक्त 1 रुपयात सकाळी कामावर जाणाऱ्या गरिबांसाठी झुणका भाकर देण्याची योजना सुरू करण्यात आली. ही योजना कष्टकऱ्यांसाठी लाभदायक वाटत असली तरी सरकारसाठी मात्र अत्यंत नुकसानदायक होती. कारण लोकांना 1 रुपयात झुणका भाकर मिळत असली तरी कोणाला तरी त्याची खरी किंमत चुकवावी लागणारच, आणि ती जबाबदारी होती सरकारची. आता यात एक गोष्ट साफ होती की सरकार स्वतः झुणका भाकर बनवायला बसणार नाही, यासाठी मग कंत्राटदार हवे. त्याने 1 रुपयात झुणका भाकर विकावी यासाठी सरकारने त्यांना मोठ्या प्रमाणात सबसिडी द्यायला सुरुवात केली. आणि पुढे याच सबसिडीमुळे बाळासाहेबांचं स्वप्न घोटाळा करण्याचा अड्डा होऊन बसला. कारण ती सबसिडी मिळवण्यासाठी कंत्राटदारांनी सरकारमधले मंत्री व त्यांच्या आजूबाजूच्या अधिकाऱ्यांना फूस लावायला सुरुवात केली. सबसिडी मिळाल्यानंतरही या कंत्राटदारांना झुणका भाकर तर 1 रुपयात विकायची नव्हतीच. ही योजना सुरू करताना 6200 सेंटर उघडले गेले होते, जिथे गरीब कामगार येऊन झुणका भाकर खाऊ शकतील. पण या सेंटर्सवर झुणका भाकर सोडून इतर खाण्यापिण्याच्या गोष्टी कंत्राटदार विकायला लागले, ज्यामुळे कालांतराने सेंटर्सचा आकडा कमी होऊन 2550 पर्यंत खाली आला. मुंबईत तर फक्त 240 सेंटर उरले होते. बाकी उरलेलं काम महायुतीची सरकार जाऊन काँग्रेस सत्तेत आल्यावर त्यांनी योजनेला जाणारं फंडिंग बंद करून केलं व अखेर ही योजना मेली. असंच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवभोजन थाळीसोबत सुद्धा झालं. आणि आता तीच जुनी योजना फक्त नाव बदलून पुन्हा मुंबईत आणण्याचं वचन ठाकरेंनी दिलंय, जे त्यांच्यासाठी भ्रष्टाचार करण्याचं वेल टेस्टेड ब्ल्यूप्रिंट आहे. पुढचं वचन ठाकरेंनी दिलंय मुंबईत 10,000 इलेक्ट्रिक बसेस आणण्याचं, ज्यात 900 डबल डेकर बसेस असतील. आता ही योजना मलाही खूप आवडली आहे आणि मुळात ही ठाकरेंच्याच नाही तर देवेंद्र फडणवीसांच्याही मनात आहे.
पण कोणीही मुंबई जिंकलं तरी हे पूर्ण करणं कोणालाही शक्य नाहीये आणि शक्य जर असतं तर आतापर्यंत फडणवीसांनी करून टाकलं असतं। हे खरं आहे की मुंबईत बसेसची कमतरता आहे। सध्या बेस्टच्या जवळपास 3000 बसेस मुंबई शहरात चालतात, जो आकडा मुंबई इतकी लोकसंख्या असणाऱ्या शहरासाठी 8000 पर्यंत असला पाहिजे होता, जे पूर्ण करणं फडणवीस सरकारसाठी शक्य आहे। पण बस मॅन्युफॅक्चर करणारी कंपनी मात्र सरकारला बस अतिशय मंद गतीने सप्लाय करते व त्यातही सरकारने इलेक्ट्रिक होण्याचा निर्णय घेतलाय, ज्याचे पार्ट्स मिळवण्यात कंपनीला अजून जास्त वेळ लागतोय। भाजप सरकारने ओलेक्ट्रा कंपनीला मे 2022 मध्ये 2100 बस बनवून देण्याचं ऑर्डर दिलं होतं। त्याची डिलिव्हरी एका वर्षात मे 2023 पर्यंत कंपनीला करायची होती, पण मागच्या 3 वर्षांमध्ये सरकारला फक्त आणि फक्त 536 बसेस आतापर्यंत मिळाल्या। मग आदित्य ठाकरे 10,000 बसा काय आभाळातून आणणार आहेत? आणि यासाठी कमीत कमी 12,000 कोटी रुपयांचं बजेट हवं, ते कुठून आणणार आहात? 10,000 बसा आणण्याचं वचन मला केजरीवालांच्या यमुना साफ करण्याच्या वचनाप्रमाणेच वाटतंय, जे कधी पूर्ण होणारच नाहीये, कारण ते करण्याची स्वच्छ इच्छा तुमच्याकडे नाहीये। या व्यतिरिक्त अनेक योजना ठाकरेंनी आपल्या सादरीकरणात परवा सांगितल्या, जसं की वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्वयंरोजगार योजना, ज्याच्या अंतर्गत 1 लाख युवकांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी 25,000 ते 1 लाख रुपये देण्यात येतील, ज्यासाठी अगोदरच यापेक्षा मोठी मुद्रा योजना केंद्र सरकारने सुरू केलेली आहे, ज्याचा फायदा आज लाखो लोक उचलत आहेत, ज्यामुळे ठाकरेंच्या योजनेचं मला तरी काही उपयोग होताना दिसत नाही। निवडणूक जिंकल्यास बेस्ट विद्युत ग्राहकांना 100 युनिट महिन्याला वीज मोफत देण्याचीही घोषणा ठाकरेंनी केली आहे। थोडक्यात ठाकरे बंधूंचं वचननामा मुंबई जिंकल्यावर मुंबईला पुढे कसं नेणार याबद्दल नसून मुंबईला वैयक्तिक संपत्ती समजून त्याचं वाटोळं कसं करणार याचा आराखडा दिसतोय। असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।